227 कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू आहे। आपल्या कर्जत शहरातील व्यापाऱ्यांसाठी आणि सर्व मतदारांसाठी मी आवाहन करतो की कर्जत शहराचा जर विकास करायचा असेल तर जी काही दादांचं व्हिजन आहे आणि त्यांचा महत्त्वाचा सर्वात विषय आहे, कर्जत शहराजवळ पाटेगाव खंडाळा भागात MIDC गरजेचे आहे। आणि पवार फॅमिलींचं उद्योग क्षेत्रात मोठं नाव आहे, त्यांचा दबदबा आहे। त्यामुळे कर्जत शहरातील सर्व नागरिकांना, सर्व स्तरातील नागरिकांचा विकास जर करायचा असेल तर आमदार रोहितदादा पवार हे उद्याच्या निवडणुकीत विजयी होणं अत्यंत गरजेचं आहे। सध्या कर्जत शहरामध्ये जे काही टर्नओव्हर होतोय हा दूध धंदा आणि नोकरदार वर्ग सोडून इतर काही होत नाही। आणि जे काही UP बिहारचे तालुक्यात जे काही कामगार वर्ग आलाय तो कर्जत शहरात काही किराणा बाजार असेल, औषधं असतील, डॉक्टर असेल, सगळ्यांमध्ये जी काही उलाढाल होती ती त्या लोकांमुळे होती। त्यामुळे अजून जर कर्जतचा विकास व्हायचा असेल तर उद्योग क्षेत्राची MIDC ही आपल्या कर्जत शहरात येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कालच आदरणीय देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब यांचं कर्जतला भाषण झालं आणि त्यांनी MIDCचा मुद्दा हा त्यांच्या भाषणातून घेतला की मी सर्वात मोठे उद्योग हे कर्जतला आणेल आणि मी नुसत्या पाटेगाव खंडाळ्याच्या MIDC नाही तर दुसरी जी MIDC प्रस्तावित आहे इकडं कुंबळीला त्याला सुद्धा मी मदत करेल असं त्यांनी सांगितल्यामुळं असं काही तिकडे देणार नाही, इकडे देणार नाही उद्योग, त्यांनी एखाद्या उद्योगपतीला फोन केला तर कर्जत शहराजवळ उद्योग उभं राहणार आहेत। आज पवारांमध्ये आपण बघितलं भारताचा कॅप्टन रोहित शर्मा असेल, हा कर्जतला आणण्याची दानत फक्त रोहित पवारांच्या मध्ये आहे। नंतर दहीहंडी असेल, बैलगाडा शर्यत असेल, असे मोठे मोठे जे काही इव्हेंट आहेत हे सुद्धा आमच्या कर्जतकरांना हे फक्त रोहित पवारांवर बघायला मिळाले। कर्जत असेल, जामखेड असेल, प्रशासकीय इमारतीत या 40-40, 50-50 कोटीच्या प्रशासकीय इमारती आदरणीय दादांनी उभा केलाय। त्यामुळे त्यांचं व्हिजन फार मोठं आहे। मी कर्जत शहर आणि तालुक्यातील आणि जामखेडच्या सगळ्या मतदारांना आवाहन करतो की उद्या मतदान करताना क्रमांक 3चं बटन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन करतो। धन्यवाद।